आनंद आहे की या सर्व वारकऱ्यांमध्ये आमचे तरुण आणि युवा हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले। आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की शासनाने ज्या काही व्यवस्था यावेळी केल्या, दरवर्षी आपण चांगल्याच व्यवस्था करतो, प्रत्येक वर्षी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो। यावेळी आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर्स तयार केले, त्यामुळे पावसाची चिंता न करता चांगल्या प्रकारे थांबण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली। निर्मल वारीच्या माध्यमातून अतिशय चांगलं त्या ठिकाणी शरीर धर्म जो काय आहे त्याचं पालन करण्याकरता व्यवस्था ही करण्यात आली, त्यामुळे कुठेही आपल्याला घाण पाहायला मिळाली नाही। आणि निर्मल वारी सोबत हरित वारी होताना देखील आपण पाहिली, पर्यावरणपूरक वारी होताना देखील आपण बघितली। त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या संतांनी जो दिलेला संदेश आहे तो संदेश या वारीच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळाला। आणि या आपल्या वारकरी परंपरेमध्ये, आपल्या वारीमध्ये आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीतला पांडुरंग पाहतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो। अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही की प्रत्येक जण दुसऱ्यामध्ये ईश्वराचं रूप पाहतोय आणि त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी धन्य होतोय। मला असं वाटतं ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेने खऱ्या अर्थानं अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपल्या भागवत धर्माची पताका या ठिकाणी उंच ठेवली। आणि हा वैष्णवांचा जो मेळा आहे हा अशाच प्रकारे वाजत गाजत नाचत हरिनाम त्या ठिकाणी हरिपाठ करत खऱ्या अर्थानं जेव्हा निघतो त्यावेळी निश्चितपणे मला असं वाटतं की एक वेगळी असीम अशा प्रकारची ऊर्जा तयार होते। आणि माझा महाराष्ट्र हा जो आज प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे त्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक प्रगती ही सर्वात महत्वाची आहे। आणि त्या प्रगतीचं खरं म्हणजे जे पाईक आहे ती आमची वारी आहे, आमची ही संस्कृती आहे। आणि म्हणून या सर्व वारकरी बंधूंचं मी मनापासून आभार मानतो। मला याही गोष्टीचा आनंद आहे की यावेळी पालकमंत्र्यांनी आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला की VIP दर्शन जे आहे ते कमी करावं, ते बंद करावं। अगदी नेमक्या लोकांना त्या ठिकाणी जी काही आहे ती व्यवस्था म्हणून आपण त्या ठिकाणी अलाउ केलं। आणि याचा परिणाम असा झाला की आमचे जे सामान्य भक्त आहेत, जे वारकरी आहेत, यांचा दर्शनाचा कालावधी हा 5 तासाने कमी झाला। मला असं वाटतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण या ठिकाणी काही कळस दर्शन घेतात, काही मुखदर्शन घेतात, ज्याला जसं दर्शन मिळेल तसं दर्शन घेतात। आणि काही जर मिळालं नाही पायरीच्या दर्शनानेही समाधानी होणारे आमचे वारकरी आहेत। आणि काही मिळालं नाही तर एकमेकातला विठ्ठल पाहूनही या ठिकाणी विठू माऊलीचं दर्शन झालं असे समजणारे आमचे वारकरी आहेत। त्यामुळे खऱ्या अर्थानं विठ्ठल रुक्माई हे आपलं आराध्य दैवत, या आराध्य दैवताच्या या आजच्या अतिशय महत्त्वाच्या दिवशी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो। आमचे मानाचे वारकरी जे आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला त्यामुळे आज खऱ्या अर्थानं हा अग्रपूजेचा मान त्यांना मिळाला। असाच पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांना मिळत राहो आणि त्यांची भक्ती फुलत राहो अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो। आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग आपल्या सर्वांना आपल्या मनातलं ओळखणार आहे, त्याच्यामुळे त्याच्यापुढे तसं काही मागावंच लागत नाही। पण तरी देखील पांडुरंगांना एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रापुढची सर्व संकट दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी, आपल्याला सगळ्यांना सतमार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी। आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो। आमच्या मंदिर समितीचं, इथल्या सर्व कर्मचाऱ्यांचं, पुजाऱ्यांचं, वेगवेगळे जी काही इथली कामं आहेत ती सांभाळणारे जे सगळे लोक आहेत अशा सगळ्यांचं
मनापासून मी अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी.